शिर्डीच्या साई मंदिरातलं हे दृश्य। त्यामुळेच हे मंदिर हिंदू आणि मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं। साईबाबांनी कधीच हिंदू मुस्लिम असा भेद केला नाही आणि हीच परंपरा आजही या मंदिरात जपली जाते। शिर्डीमध्ये बाबांनी हिंदूंसाठी रामनवमी तर त्याच दिवशी मुस्लिमांसाठी संदल उत्सव सुरू केला। हीच परंपरा आजही सुरू आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात हिंदू आणि मुस्लिम एकत्रितपणे सहभागी होतात। साई बाबा और हाजी अब्दुल बाबा दोनों 1889 से लेके 1918 तक अब्दुल बाबा के साथ थे। बाबा की सेवा करते थे, बाबा को कुरान पढ़ के सुनाते थे और बाबा के दिए हुए सभी काम अब्दुल बाबा श्रद्धापूर्वक करते थे। के पास किसी भी प्रकार का जात भेदभाव या कोई जात का या धर्म के बारे में कोई बात करता था तो बाबा उस पर नाराज होते थे। बाबा कहते थे हम सब एक है, सबका मालिक एक है। साई मंदिराच्या परिसरात असलेल्या द्वारकामाई मशिदीवर हिंदूंचं प्रतीक असलेला भगवा आणि मुस्लिमांचं प्रतीक असलेला हिरवा झेंडा फडकतोय। हे एकात्मतेचं प्रतीक बघितल्यानंतर स्वामी स्वरूपानंदांनी केलेलं वक्तव्य किती निराधार आहे याचीच प्रचिती येते। हमारी मस्जिद के अंदर हमने जो प्रोग्राम किया है, हम यहाँ से ये मैसेज देना चाहते हैं कि साईं बाबा ने जो है पूरी दुनिया को ये मैसेज दिया है कि सबका मालिक एक है। तो हम ये चाहते हैं कि जैसे बाबा ने यहाँ से मैसेज दिया सबका मालिक एक है, तो हम ये बताना चाहते हैं कि हम भी एक है और सबको इकाई का जो है दर्श जो है पूरी जो भारत को और पूरी जो दुनिया को हम यहाँ से दे रहे हैं। बाबांची सुंथा सुद्धा झालेली होती। या लक्षणानुसार बाबा मुसलमान सुद्धा होते। बाबांनी मस्जिदीमध्ये राहून सुद्धा त्यावेळेस जात गव्हाचं पोतं यांची जपणूक केली आणि बाबांनी यातून असं दाखवून दिलं की हिंदू आणि मुसलमान हे बाह्य लक्षणांवर जरी वेगळे असले तरी सुद्धा आत्मिक दृष्टीने ते सर्व एकच आहेत। या मंदिरात वर्षाचे 12ही महिने भक्तांची रीग लागलेली असते। या भक्तांना ना चेहरा आहे ना धर्म आहे, ती साईंवरची फक्त निस्सीम भक्ती। त्यामुळे स्वरूपानंदांच्या पोकळ वक्तव्यानं इथे येणारा भक्त दुखावला गेलाय। पण त्याचबरोबर अशा विधानांमुळे देशाच्या एकात्मतेला तडा जाऊ शकतो ही बाब स्वामी स्वरूपानंदांच्या लक्षात न येणं ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। कृष्णकांत रोकडे, जय महाराष्ट्र, शिर्डी।